तर आज आपण आलो आहोत आश्वस्त सर्व्हिसेस यांच्या ऑफिसला आणि माझ्याबरोबर आज आहेत शीतल वैद्य आणि प्रीती दामले. तुमच्या दोघींचं माझ्या चॅनलला खूप खूप स्वागत. तर आपण थोडंसं जाणून घेऊ आश्वस्त सर्व्हिसेस नक्की काय करतं. तुम्ही जसं पाहिलं असेल, आश्वस्त सर्व्हिसेस ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करतं म्हणजे काय, तर सुरुवात केली तेव्हा ज्येष्ठ नागरिकांना सेवा देणे किंवा मदतनीस पुरवणे इथून कामाची सुरुवात झाली आणि आता सेवा देण्यापेक्षाही सोल्युशन पुरवणे इथपर्यंतचा हा प्रवास आमचा झालेला आहे. त्याच्याबद्दल आपण बोलूच. पण करतं काय या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल तर त्यांना ज्या वेळी ज्या प्रकारच्या मदतीची किंवा कुठल्याही सल्ल्याची गरज पडते त्यावेळी योग्य व्यक्तीकडून त्या गोष्टीमध्ये निष्णात असलेल्या व्यक्तीकडून आपण ती मदत देण्याचं काम करतो. याचबरोबर त्यांच्यासाठी आपण आयसोलेशन हा एक खूप मोठा विषय आहे. ज्येष्ठांमधला एकटेपणा आणि वयामुळे येणाऱ्या ज्या काही डिसेबिलिटीज असतात त्याच्यावरती आपण काम करतो आहोत. खूप छान. एक खूप मोटिवेशनल आणि समाजाला गरज असणाऱ्या सेक्टरमध्ये तुम्ही काम करता. ह्याच्या बरोबर पुढचा ओघाने येणारा प्रश्न असा आहे की तुम्ही हेच क्षेत्र का निवडलं? व्हाय दिस फील्ड? तो प्रीति ने जैसे बताया कि हम सीनियर सिटीजन्स के साथ काम करते हैं, तो कोविड के टाइम प्रीति और मैं दोनों बहुत वॉलंटियर कर रहे थे अपने अपने सोसाइटीज में सीनियर्स के लिए. हमने देखा कि टेक्नोलॉजी इतनी आगे बढ़ गई है कि लोग सब कुछ ऑनलाइन ऑर्डर करते हैं पर सीनियर्स नहीं कर सकते हैं. तो हमने काफी ये किया और हमारी समझ में ये आया कि ओल्ड एज होम इज नॉट अ सॉल्यूशन. तो एक तो ये है कि टेक्नोलॉजी उनको आती नहीं है, दूसरा ये है कि सारे ओल्ड एज होम में जाने के लिए अभी तैयार नहीं है. मतलब कंफर्ट जोन अपने घर में आराम से रह रहे हैं, सिर्फ ये कुछ चीजें हैं रेगुलर घर की काम जो वो नहीं कर पाते हैं. और तीसरा आइसोलेशन, जैसा प्रीति ने बताया कि ये तीनों चीजें अगर सॉर्ट आउट हो गई तो वो अपने ही कंफर्ट जोन में आराम से रह सकते हैं. तो जब हमने ये अपने अनुभव से भी सीखा, हमारे भी पेरेंट्स 80+ है दोनों के, तो हमें लगा कि ये ही काम शुरू करना चाहिए. और हमने काफी इस पे रिसर्च किया कि सोशल एंटरप्रेन्योरशिप है तो बिजनेस क्यों, ये सवाल बहुत आता है कि सेवा का काम है तो बिजनेस क्यों शुरू किया. तो जब हमने रिसर्च किया तो ये सामने आया कि लोगों को मराठी में कहते हैं हक्काचा माणूस, वो चाहिए. ये नहीं चाहिए कि फ्री में कर दो, दया भाव से कर दो. तो इसलिए हमने आश्वस्त सर्विसेज शुरू किया कि एक तो हम जैसे ओल्ड एज होम में उनको नहीं धकलना चाहते, तो अपने ही घर में ईज और डिग्निटी से आप रह पाएंगे. हमारी सर्विस लीजिए, वी कैन सपोर्ट इन द वेज दैट यू कैन नॉट डू एंड देन थिंग्स बिकम इजियर. सो इसलिए हमने ये काम चूज किया क्योंकि हमने अपने आसपास अपने पेरेंट्स सबको इससे जूझते हुए देखा. तो हम इसी माइंडसेट से आते हैं कि ऐसी चीज करी जाए जिसका समाज को फायदा होना चाहिए. तो आई थिंक इसलिए प्रीति और मैं काफी अलाइंड है इस आइडिया से, तो हमने इसलिए शुरू किया. तर आपल्याला शीतलताईंनी खूपच छान इन्साइट्स दिले की त्यांनी हे क्षेत्र का निवडलं आणि ज्येष्ठांची डिग्निटी मेंटेन करत त्यांना त्यांचे जे काही वयानुसार येणारे लॉजिस्टिकल ऑपरेशनल चॅलेंजेस आहेत त्याच्यात आश्वस्त कसं मदत करतं आणि ह्यांनी एकंदरीत हे क्षेत्र का निवडलं हे आपण आता त्यांच्याकडनं जाणून घेतलं. आता आपण थोडंसं डिटेलमध्ये आश्वस्तबद्दल जाणून घेऊ. मी प्रीतीताईंना विचारते की सुरुवात तुम्ही केली तेव्हा काय काय डिटेल्स होते ऑपरेशनली, आता तुम्ही काय काय सर्व्हिसेस पुरवता. आपला चॅनल हा छोटे व्यावसायिकांसाठी असल्यामुळे थोडंसं रेव्हेन्यू मॉडेल म्हणा किंवा एक बिझनेस अँगल असं सगळंच आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. मला वाटतं कुठलाही बिझनेस जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हा खूप महत्वाचा मुद्दा असतो आणि विशेषतः जेव्हा नव्याने तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करता जो काहीतरी युनिक आहे, कुठला तरी सेट पॅटर्न नसलेला आहे आणि त्याच्यात तुम्ही 2-3 बाजूंनी सेवा देत असता, म्हणजे काय म्हणायचे ते मी सांगेनच, तेव्हा त्याची खूप निश अशी स्पेस तयार होते. तीच आश्वस्त मध्ये आहे. आणि जेव्हा ज्येष्ठ नागरिक आपण म्हणतो तेव्हा पेपरला खूपदा आपण वाचतो की कोणीतरी घरात शिरलं किंवा विश्वासाने आलं आणि काहीतरी लुबाडून गेलं. त्यामुळे सुरक्षितता हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आमच्या दृष्टीने होता. आणि मग तो एन्श्युअर करण्याचा एक मार्ग म्हणजे मेंबरशिप, की आम्ही त्यांचं जवळपास पूर्ण पालकत्व घेतलेलं असतं आणि त्यामुळे प्राथमिकतः मेंबरशिप घेणे आणि मग ज्या प्रकारची सर्व्हिस तुम्ही घेताय तसे त्याचे चार्जेस
अशा दोन प्रकारे, थोडक्यात बिझनेस मॉडेल म्हणायचं तर किंवा रेव्हेन्यू मॉडेल म्हणायचं तर मेंबरशिप आणि सर्व्हिस असे दोन भाग त्याच्यामध्ये येतात. आता जेव्हा सर्व्हिस द्यायची ठरली तेव्हा 5 सर्व्हिसेस आम्ही निवडल्या होत्या. म्हणजे बँकेत जायला सोबत, डॉक्टरांच्याकडे जायला सोबत, खरेदीला वगैरे अशा तऱ्हेच्या. पण करता करता आता गेल्या 3 वर्षात आम्ही जवळपास 500हून जास्त ज्येष्ठ नागरिकांना सेवा देतो आहोत आणि त्यांच्याकडून आलेल्या गरजांनुसार किंवा विनंतीनुसार जवळपास 40 प्रकारच्या सेवा आपण देतोय. याच्यात घरात असलेल्या सेवा, घराबाहेर करण्याच्या सेवा आणि मग काही प्रोफेशनल सेवा सुद्धा लागतात. हा झाला सेवा ह्याचा भाग, की जसं मी म्हटलं की डॉक्टरांच्याकडे जायला ही खूप अगदी कॉमनली लागणारी गोष्ट आहे. मुलं पुष्कळदा परदेशात असतात, मग इथे हॉस्पिटलला जायचं, एक काउंटर दुसरं काउंटर, तिथून आणखीन काहीतरी तपासण्या, हे सगळं त्यांना झेपत नाही. 2 जण जरी असतील काका काकू तरीही एकाने बसायचं एकाने फिरायचं हे झेपत नाही. अपॉइंटमेंट घ्यायची, डॉक्टर काय म्हणतायत हे समजून पुढे मुलांना सांगायचं, तर ती खूप मोठी गरज आहे. दुसरा येतो व्यवहाराचा मुद्दा, की पेन्शन सारखी कामं असतील, MSCBची काही असतील, बँकांचे खूप व्यवहार आम्ही करतो. म्हणजे आमच्या काही क्लायंट्सची ATM कार्ड सुद्धा आमच्याकडे असतात आणि आमची लोक परस्पर जाऊन त्यांना पैसे काढून आणून देतात. एवढा विश्वास आता आश्वस्तनी कमावलेला आहे. आणि हे करत असताना आम्ही नॉन मेडिकल असा सुरुवातीला विचार केला होता, पण आजी आजोबांकडून असं आलं की आता मला पूर्ण वेळाची मदतनीस लागतीये किंवा आता आजोबा बरे नाहीयेत, तर मग ती सेवा कोण देईल? मी शोधायला जाणार नाही, तू मला शोधून दे. आणि अशातनं आम्ही मेडिकल केअर किंवा नर्सिंग ब्युरोची जी सेवा असते, आपल्या घरी मामा मावशी येतात, पूर्ण वेळाचे मदतनीस म्हणून ते काम करतात, तर तीही सेवा आपोआपच आपली सुरू झाली. तर आता ह्या 2 प्रकारच्या प्रायमरी सेवा येतात. एक 2 ते 3 तासाच्या सेवा, ज्याला आम्ही मित्र सेवा म्हणतो, जिथे आपल्यासारख्या घरांमधली सुशिक्षित लोक व्हाईट कॉलर जी कामं असतात ती करण्यासाठी मदत करतात. आणि दुसरं पूर्ण वेळाचे जे मामा मावशी सेवा असते ती. सो या 2 प्रकारच्या सेवा मित्र आणि साथी अशा कॅटेगरीज मध्ये आपण देतो. त्याला स्विफ्ट शिफ्ट अशी आमच्याकडे नावं आहेत. काही लोकांकडे महिनानुमहिने सुद्धा ही सेवा चालते. आणि दुसरा महत्वाचा भाग म्हणजे सुरुवात आम्ही केली तेव्हा आजी आजोबांना हवं त्यावेळी अशा प्रकारे सुरुवात केली. पण मग लक्षात आलं की जेव्हा हवं तेव्हा ते विसरूनच गेलेले असतात आश्वस्त. आमचा एक बोर्ड त्यांच्या घरामध्ये लावलेला असतो, पण तरी ते सातत्याने मनासमोर किंवा नजरेसमोर नसल्याने विसरायला होतं. आणि मग जेव्हा इमर्जन्सीची वेळ येते तेव्हा आठवत नाही. त्यामुळे मग परत एकदा त्यांच्याकडून आम्ही रोज नवीन गोष्टी शिकतो. त्याच्यातनं लक्षात आलं की ह्यांच्याशी सातत्याने संपर्कात राहायला हवं. आणि त्यासाठी मग एक मंथली पॅकेज, 3 महिन्याचं पॅकेज, ज्याच्यात त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार आठवड्यातनं एकदा, 15 दिवसातनं एकदा त्यांचे व्हेअरअबाउट्स घेतले जातील, अशा तऱ्हेची पॅकेजेस आम्ही मग इंट्रोड्यूस केली. तर मग ती परत एकदा आपण जेव्हा पॅकेज म्हणतो तेव्हा तो त्यांच्यावर फोर्स झाला पाहिजे असं नाही, तर त्याच्यात त्यांना ती फ्लेक्झिबिलिटी असली पाहिजे. अशा तऱ्हेने आम्ही ती स्पेसिफिकली डिझाईन केलेली आहे. कारण आता पॅकेज आहे म्हणून सेवा घ्यायला लागते हे प्रेशर त्यात आलं नाही पाहिजे. त्यामुळे त्यांच्या मानसिकतेचा विचार हा पहिला केला जातो. पण अशा तऱ्हेने आता पॅकेजेस मध्ये काम करतो आहोत. दुसरा मुद्दा इथे असा येतो की त्यांच्या घरी जाऊन आपण सेवा दिली, पण तरीही एकटेपणा हा विषय असा आहे की मला बाहेर जायचंय, सोशलाइज करायचं आहे, जरा बाहेरून चक्कर मारून यायची आहे. आमचे एक काका दर आठवड्याला एकदा रुमाल, एकदा मोजे असं काहीतरी आणायचंय म्हणून बाहेर जायचंय. आणि मग सुनेनी सांगितलं की आता मी दुकान लावू शकेन, तेव्हा बाहेरची खरेदी थांबवा, आजोबांना नुसतं फिरवून आणा पण खरेदी काही करू नका. सो हे मी म्हटलं तसं लर्निंग आमचं आहे. आणि वैशालीमध्ये जायला सोबत, ही एक आमची हे आहे. गाण्याच्या कार्यक्रमांना, नाटकाला, पुण्यामध्ये ती आपली खूप सांस्कृतिक राजधानी आहे आणि ती पण ज्येष्ठात आम्ही म्हातारे झालो म्हणून जाऊ शकत नाही, हे जे दुःख आहे ते पण आश्वस्त सोबत करतं. मग त्यांच्यासाठी आम्ही अधूनमधून आश्वस्त कट्टा या नावाने काहीतरी ऍक्टिव्हिटीज करतो, ज्याच्यामध्ये त्यांना ट्रिपला नेणं, सिनेमाला नेणं, अशा तऱ्हेचे उपक्रम असतात. किंवा नुसते मेळावे, एकत्र या, आपण हसू, गाणी म्हणू वगैरे. एकदा सिनेमाला गेल्यानंतर एक आजोबा म्हणाले, मी 15 वर्षांनी थिएटरमध्ये येऊन सिनेमा बघतोय, कारण आता तुमचं ते ऑनलाईन बुकिंग वगैरे येत नाही, मोठाले मॉल सारखी थिएटर्स असतात तिथे आम्हाला सुधरत नाही, आणि मग जाणार कसं, घरच्यांना वेळ नसतो, त्यामुळे तुम्ही आणलत म्हणून मी सिनेमाला बघू शकलो. आणि आता त्यांचा सिनेमा हे रुटीन झालेलं आहे, कारण अतिशय आवड असतानाही करू शकत नव्हते.
तर ही दुसरी एक सोशलायझिंगचा आस्पेक्ट झाला. आणि त्यातला तिसरा भाग म्हणजे कट्टा. तर त्याच्याबद्दल मला वाटतं थोडंसं पुढच्या प्रश्नांमध्ये आपण बोलूयात. खूपच छान पद्धतीने प्रीतीताईंनी आपल्याला आता सांगितलं की आश्वस्ततर्फे बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांना जवळजवळ 500 आजी आजोबांना त्यांनी सर्व्हिसेस पुरवल्या आणि अशा अनेक आजी आजोबांच्या सामाजिक, भावनिक, इमोशनल वेलबिंगची काळजी सुद्धा आश्वस्तमध्ये घेतली जाते. तर आपण परत एक महत्वाचा व्यवसायाच्या दृष्टीने महत्वाचा असा एक प्रश्न घेऊया की कुठलाही बिझनेस म्हणलं की मार्केटिंग आणि टीम या दोन्ही गोष्टी, ही दोन्ही इंजिन खूप स्ट्रॉंग लागतात. स्पेशली नवीन बिझनेस असणार तर लागतात. बरं, या दोन्हीला खर्च असतो. तर खर्च तर करायचा आहे, पण व्यवसाय तर नवीन आहे, त्यामुळे तुम्हाला तेवढं रेव्हेन्यू जनरेशन होतच असं नाही. तर हे 2 मुद्दे आणि या व्यतिरिक्त चॅलेंजेस, म्हणजे सुरुवातीला काय चॅलेंजेस आले किंवा आत्ता तुम्ही 3 वर्ष माझ्या मते झाली तुम्हाला, तर ह्या टप्प्याला काय चॅलेंजेस आहेत आणि तुम्ही कशी ओव्हरकम करता? हा प्रश्न मी शीतलताईंना विचारते. तो शुरू में जब शुरू किया तो हम बहुत एक्साइटेड थे कि अरे वाह, हम ये काम करेंगे, और जुड़ गए। तो शुरू में मैं, प्रीति और एक तीसरी लड़की थी जो पैशनेट कि मुझे कुछ करना है आपके साथ, तो वो आ गई। और तो हमारा सेटअप ऐसा था कि वो कॉल आते हैं इंक्वायरी, तब तो नए फोन्स हम जो हमारे नंबर ही दिए हुए थे, तो फोन आएंगे, हम देखेंगे कि अच्छा कौन जा सकता है मदद के लिए, और उस हिसाब से जाएंगे। और मैं, प्रीति और वो लड़की, हम तीनों हमेशा ही तैयार रहते थे सेवा देने के लिए। तो शुरू में ये हुआ कि जैसे मार्केटिंग के बारे में आपने पूछा, तो मैं चैलेंज और ये सब साथ में लेती जाऊंगी। हम दोनों का मार्केटिंग बैकग्राउंड नहीं है, और काफी साल हमने सोशल वर्क किया है, तो हमें ये समझ नहीं है कि बिजनेस की तरह कैसे इसको विस्फोट किया जाए। तो हमने शुरू किया एक छोटे व्हाट्सएप मैसेज से। हमने एक व्हाट्सएप मैसेज बनाया जो हमारा फर्स्ट मार्केटिंग टूल था, और ये व्हाट्सएप मैसेज पुणे में ऐसे घुमा और आज तक घूम रहा है कि मोस्ट ऑफ द बिजनेस, जैसे अभी तक का जो भी बिजनेस है उसमें का 80% हमको उसी में से आया है। तो वो व्हाट्सएप मैसेज काफी सारे सीनियर सिटीजन्स ग्रुप में गया, क्लब में गया, यहाँ पे बहुत सारे वीरंगुड़ा केंद्र है, तो काफी सारे इसमें गया। और 2-3 मैगजीन्स ने हमारी स्टोरी तब छापी, हमारा सकाळ में भी आया है। तो ऐसे देख के लोग कॉल करने लगे। तब हमें ख्याल आया कि ओ, हमने ऐसे नहीं सोचा था कि बारिश हो जाएगी फोन्स की। तो एक टाइम ऐसा आया कि एक दिन में 50 से ऊपर कॉल, मतलब हमें घर में कुकर लगाने का भी टाइम नहीं, हम तीनों फोन पे ही है। तब समझ में आया कि ऐसे काम नहीं होता है। तो धीरे धीरे हम आगे बढ़े। फिर हमने एक स्पेसिफिक इंक्वायरी के लिए अभी एक रखा है, तो वो लेडी सिर्फ इंक्वायरी लेती है। तो टीम बढ़ती गई, 3 में से अभी आज हम 6 लोग हैं। तो एक जो है वो सिर्फ इंक्वायरी के काम करता है, 2 जन है वो, एक जन साथी मित्र हायरिंग करते हैं, दूसरी जो है वो क्लाइंट के इंक्वायरीज लेती हैं कि क्या उनको चाहिए सर्विस। तो सर्विस बैक एंड मैनेजमेंट जो भी है वो ऑपरेशनल वो देखती है, फाइनेंस प्रीति देखती है। तो ऐसे करके आज जाके हम थोड़ा ऑर्गेनाइज हुए हैं, ऐसा मैं कह सकती हूँ। और ये शुरू में रहते ही है चैलेंजेस। दूसरा ये है कि ये तो बिजनेस की चैलेंज हुई कि मार्केटिंग के बारे में हमें पता नहीं है, आगे से हमारा ऑर्गेनाइजेशनल सेटअप नहीं था। तीसरा टेक्नोलॉजी। तो सीनियर्स के साथ जब हम बात कर रहे हैं, सीनियर्स की डिमांड ये है कि हमें कोई ऐप नहीं चाहिए, हम स्मार्टफोन में ऑटोमेटिक मैसेजेस नहीं देखेंगे, हम जब कॉल करते हैं तो आप हमारा कॉल उठाओ, हमें कोई ऐप डाउनलोड करने को नहीं कहना। तो हम अटक गए क्योंकि काफी सारे बिजनेसेस ऐप रिलेटेड होते हैं। आपको अर्बन क्लैब चाहिए, आप ऐप पे जाके बुक कर लो, आपको ओला चाहिए, उबर चाहिए, लेकिन आश्वस्त ये है, लेकिन ये हो नहीं सकता, हम ऐप नहीं दे सकते उनको। उनकी डिमांड ये है कि मैं कॉल करूं और शीतल जवाब देगी, प्रीति जवाब देगी, सोनाली जवाब देगी। तो यहाँ हम अटके कि ऐप बना नहीं सकते हैं। तो बैकएंड हमको टेक्नोलॉजी में कन्वर्ट करना है, जो हमारा आज का चैलेंज है कि हम अभी तक नहीं पहुंच पाए वहां तक। काफी सारा मैन्युअली मैनेज होता है। थैंकफुली टीम इतनी अच्छी है ये 5-6 लोगों की कि ठोस काम हो रहा है। तो मुझे ये लग रहा है कि मैं ये कह सकती हूँ कि 99% एफिशिएंसी से काम करते हैं हम आज भी। तो टेक्नोलॉजी एक चैलेंज हो गया। दूसरा ये है कि इस तरीके का जो बिजनेस है अभी ये एकदम नई चीज है, किसी ने कभी नहीं ट्राई किया है, तो इसकी कोई हिस्ट्री नहीं है, हम ही पायोनियर है। तो सारी चैलेंजेस हमें फर्स्ट टाइम आ रही है।
तो ये नहीं कि हम कहीं पे किसी ने किया है और देख के सीख के आगे बढ़ जाए, तो हम हर दिन सीखते हैं। इट्स अ लर्निंग चैलेंज एवरी डे। तो इसमें एक ये भी है कि सीनियर सर्विस लेने को तैयार नहीं है, क्योंकि एक ये ऐसे होता है ये लोगों का कि मैंने कभी अपने लिए पैसा खर्चा नहीं किया है, तो मैं पैसे दे के सर्विस लूं, ये एडुकेशन नहीं है, ये अंडरस्टैंडिंग नहीं है। कहीं पे वो झिझक है कि मैं अभी 80 साल की हूँ, अब क्या मैं अपने लिए खर्चा करूं। तो काफी सारे ऐसे जो चैलेंजेस सोशल कल्चरल इससे आते हैं, वो हम डे टू डे फेस करते हैं। तो शुरू में ये था ये एप्रीहेंशन कि बुलाएंगे साइन अप के लिए, हम लोग जाते हैं, काफी समय स्पेंड करते हैं, सारी जानकारी लेने के बाद वो कहते हैं नहीं मैं सोच के बताऊं, या मैं अपनी बहन से पूछूं, या मतलब फैमिली के साथ डिस्कस करने के बाद, तो वो जो झिझक है तो वो काफी आती है। अभी थोड़ा वो चैलेंज मैं कह सकती हूँ कि कम हो रहा है, क्योंकि सीनियर्स भी समझ रहे हैं कि और एक बार सर्विस ली तो हमने बीच में एक मार्केटिंग टूल निकाला कि आश्वस्त गिफ्ट कार्ड। तो गिफ्ट कार्ड में हम लोगों को भी अपील करते हैं, और ये सब दूसरों के लिए भी अच्छा है कि जैसे अगर आपकी मौसी का बर्थडे है तो क्या गिफ्ट करोगे आप उसको, कपड़े उसके पास काफी है, बर्तन उसको चाहिए नहीं, बाहर शायद वो जा सके नहीं, तो ऐसे वक्त पे आप उसको ये 2 घंटे का गिफ्ट कार्ड दे दो, तो वो कभी भी हमारी सर्विस का ट्रायल ले सकती है। एक बार ट्रायल लिया तब उनको लगता है कि अरे ये तो लेने लायक है। तो एक हमारे जो मित्र थे उनके घर में शादी थी, तो सारे सीनियर्स के लिए उन्होंने गिफ्ट कार्ड लिए हमसे। तो इससे हमें काफी लाभ हुआ कि सीनियर्स को एक आदत होने लगी। तो मुझे लग रहा है कि ये वन स्टेप एट अ टाइम करके हम ये चैलेंज को क्रॉस कर रहे हैं। अभी तक कर दिया ऐसा नहीं कहूंगी, बट हो रहा है कि अभी काफी डिमांड आ रही है। और तीसरा ये कि कैसे पहुंचेंगे, तो अब हम थोड़ा व्यवस्थित मार्केटिंग की तरफ भी जा रहे हैं कि क्या करना चाहिए हमें। हमने आज तक एडवर्टाइज कभी दी नहीं है, जरूरत ही नहीं पड़ी। जैसे मैं बोल रही हूँ 3 साल से वही व्हाट्सएप हमारे काम आ रहा है, पर काफी नया सोचा है, ब्रोशर्स बनाए हैं और कुछ चीजें नई भी सोची है कि हम इस तरीके से मार्केटिंग करते हैं, क्योंकि ये रिलेशनशिप बिल्डिंग और ट्रस्ट बिल्डिंग वाली बिजनेस है। तो इसमें अगर आप मार्केटिंग ही सिर्फ करोगे तो नहीं होगा, इसमें आपको ट्रस्ट और रिलेशन बिल्ड करके कुछ ऑफर करना है। तो ये इसको चैलेंज भी बोल सकते हैं या इसको सॉल्यूशन भी बोल सकते हैं, बट वी आर रीचिंग देयर। और थैंकफुली ये जो टीम मैंने आपको बताया कि ठोस टीम है, तो लोग अभी अपना अपना डिपार्टमेंट जैसे आगे का प्लान में ये भी है कि बहुत सारे सीनियर्स, अभी तो हम 500 सीनियर्स तक पहुंच गए हैं, तो एक केयर मैनेजर जो कुछ सीनियर्स का ध्यान स्पेसिफिकली रखेंगे। तो वो भी एक चैलेंज ओवरकम करने को है कि किसी का भी कॉल ऐसा नहीं जाए कि वेटिंग में था, मैंने तो 5 बार कॉल किया, क्योंकि सीनियर्स के पेशेंट्स के साथ हम बहुत काम करते हैं। तो ये जो डेली रूटीन में हम डील करते हैं, उन चीजों को हम ऑपरेशनली लॉजिस्टिकली सॉल्व कर सकते हैं। तो आई वुड से कि ये दिस इज हाउ वी वर्क एंड वी ऑपरेट। और एक हम जो जैसे प्रीति ने बताया कि शुरू में हम 2 घंटे 3 घंटे की सर्विस देते थे और आगे जाके केयर टेकर सर्विस शुरू की कि 8 घंटे 12 घंटे। अभी ये जो सेक्टर है वो बहुत अनऑर्गेनाइज्ड है। जैसे हॉस्पिटल के मामा मौसी जैसे लोगों को आप घर पे बुलाते हो केयर टेकिंग के लिए, तो अनऑर्गेनाइज्ड बिजनेस में इनके साथ काम करना ये बहुत चैलेंजिंग है। और इसको ओवरकम करने का अभी तक तो कोई रास्ता हम नहीं ढूंढ पाए। तो इसमें टिपिकली क्या होता है कि ये लोग जुड़ते हैं हमारे साथ, और हमने समझो एक मौसी को काम पे लगाया है जो महीना भर उसको एक शिफ्ट करनी है, सुबह 8 से रात को 8 बजे की। अभी वो सडनली छुट्टी लेके जाती है, तो उस टाइम पे हम रिप्लेसमेंट देते हैं, लेकिन रिप्लेसमेंट ढूंढने को समय लगता है, तुरंत नहीं मिलता। और मौसी इन्फॉर्म करेगी नहीं, क्योंकि जैसे मैंने बोला अनऑर्गेनाइज्ड है, तो सडनली नहीं आएगी। तो वो हमारी बहुत बड़ी होती है, और लोगों को ऐसे लगता है कि अरे हमको भरोसा है और ये टूट रहा है। तो ये हमारी बहुत बड़ी चैलेंज है। दूसरा ये है कि मेल केयर टेकर मिलना ही मुश्किल है। तो फीमेल केयर टेकर फिर भी मिल जाए, लेकिन मेल केयर टेकर मिलना और उनको काम पे लगाना, क्योंकि ज्यादातर जो मेल केयर टेकर होते हैं वो दे आर दी ओनली अर्निंग मेंबर्स, घर में वही, तो उनको 24 घंटे का ही काम चाहिए। अब हर जगह तो 24 घंटे का काम हो नहीं सकता है, तो उनको लग रहा है कि मुझे बस फिक्स सैलरी में 24 घंटा ढूंढ के दो
और ये हमारा काम नहीं है, हम ब्यूरो की तरह ऑपरेट नहीं करते हैं। तो दैट इज अवर बिगेस्ट चैलेंज दीज डेज वी वुड से कि बाकी सब बहुत अच्छा काम होता है और जो भी करते हैं बड़े विश्वास के साथ करते हैं दोनों तरफ। जैसे प्रीति ने आगे भी बताया कि सेफ्टी हम इंश्योर करते हैं, तो हम लीगल अग्रीमेंट साइन कराते हैं ताकि कोई ऐसा घटना नहीं हो कि जैसे सीनियर्स परेशानी में आ जाए। तो 99% एफिशिएंसी, आज तक ऐसा हुआ नहीं है कि कुछ हो। तो इस मामले में कोई इश्यू नहीं, पर ये लोग मिलना और लोगों को कंटिन्यूअसली काम देना और ये डिमांड्स की 24 आवर ही चाहिए, तो उसमें थोड़ी चॅलेंजिंग सिच्युएशन हो सकती है। तर आपल्याला खूपच छान डिटेलमध्ये त्यांनी त्यांचं मार्केटिंग टीम चॅलेंजेस कुठल्या प्रकारचे येतात, बरेच चॅलेंजेसना त्यांनी ओव्हरकम सुद्धा केलंय, पण काही चॅलेंजेस राहतात. सर्व्हिस इंडस्ट्री म्हणली की एम्पथी हा खूप मोठा फॅक्टर असतो आणि शिवाय तुम्ही सुरुवात एका पॉइंटला करता एक प्रॉब्लेम लक्षात घेऊन, पण जसं जसं पुढे जाता मी जे काही आता ऐकतेय ह्यांच्याकडून की तुम्हाला इव्हॉल्व्ह होणं तितकंच गरजेचं असतं. म्हणजे मी एकच डोक्यात घेऊन व्यवसाय सुरू केला आणि तिथेच राहिले तसं न करता, म्हणजे मे बी ह्यांनी ऑपरेशनल चॅलेंजेस ओव्हरकम करण्यासाठी सुरू केलं असेल, पण त्याच्या मग सामाजिक चॅलेंजेस, मेंटल सिक्युरिटी, डिग्निटी असे अनेक पैलू लक्षात घेऊन त्यांनी आता त्यांचं मॉडेल इव्हॉल्व्ह केलंय. तर आता मी एक प्रश्न तुम्हाला विचारते की परत एकदा सोशल एंटरप्राइज म्हणलं की कुठल्याही बिझनेसला सस्टेनेबिलिटी हा विषय असतो. त्यातल्या त्यात सोशल एंटरप्राइजला जास्त कारण एक पॅशन पण असते, पण तो बिझनेस म्हणूनही आपल्याला वाढवायचा आहे, आपली सर्व्हिसची क्वालिटी हॅम्पर नाही होऊ द्यायची. तर सस्टेनेबिलिटी हा मुद्दा तुम्ही त्याकडे कसं बघता आणि तुमचे एकूणच आश्वस्तसाठी पुढे काय प्लॅन्स आहेत? सो हा खूप चांगला आणि महत्वाचा प्रश्न आहे, कारण आपण बघतो की हजारोंनी स्टार्टअप्स सुरू होतात आणि त्यातले खूप कमी यशस्वी होतात. ते स्टॅटिस्टिक्सही ते दाखवतं. आश्वस्तच्या बाबतीमध्ये सस्टेनेबिलिटीला एक खूप चांगला मुद्दा असा आहे की आज भारतामध्ये 13 कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यातले अगदी 10% नाही 1% म्हटलं आणि त्याच्यातले अगदी 5% पुण्यातले असं म्हटलं तरी सुद्धा आश्वस्तसाठी आज कमीत कमी 1.5-2 लाख ज्येष्ठ नागरिक हा एवढा क्लायंटेल उपलब्ध आहे. त्यामुळे ज्याला मार्केट स्कोप म्हणतात तो खूप आहे. हा एक मुद्दा. दुसरा असा आहे की या सेक्टरमध्ये प्रचंड करण्यासारखं काम आहे. म्हणजे आता मी म्हटलं तसं सर्व्हिस प्रोव्हायडर कडून सोल्युशन प्रोव्हायडर कडे हा आमचा प्रवास झालेला आहे 3 वर्षाच्या आत. तसं करण्यासारखं खूप आहे. सेवा आम्ही देतो आहोत, मदतनीस देतो आहोत, हा एक छोटा भाग झाला. त्यांच्यासाठी डिग्निटी क्लब चालवतो, हा एक त्यातला दुसरा भाग झाला. पण तरी सुद्धा आम्ही अजूनही त्याच्यावरती प्रयत्न चालू आहेत किंवा पुढे घडतील ह्या गोष्टी सगळ्या. मी आता कदाचित सांगू पण शकणार नाही, पण म्हणाल तेवढं करण्यासारखं आहे. आणि त्यामुळे वेगवेगळ्या स्किलसेटची तेवढ्याच पॅशनेटली काम करणारी माणसं हा आमच्या सस्टेनन्सचा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे असं म्हणावं लागेल. आणि मग त्याच्यात खूप लोक येऊन जुळत असतात की आम्हाला करायचं आहे. पण आता मुख्य आमचा जो कार्यक्षेत्र म्हणेन हे बालेवाडी टू बिबेवाडी म्हणजे पुण्याचा पश्चिम भाग जास्त आहे. पुण्याच्या पूर्व भागामध्ये आम्ही अजूनही तेवढे पोहोचू शकलेलो नाहीये. तर त्यामुळे तिकडे एक विस्तार. आता मागच्याच आठवड्यामध्ये आम्हाला फुरसुंगीहून एक एन्क्वायरी आली होती की त्या आजींना आठवड्यातनं 2-3 तास फिरायला घेऊन जाणे. पण मग त्या बाजूचे मित्र आमच्याकडे कमी आहेत आणि त्यामुळे आम्ही ती सेवा देऊ शकलो नाही. त्यामुळे सगळ्या भागांमधून किंवा बाणेर बालेवाडी सारख्या भागामधून मित्र मिळणं हा पुढचा एक कळीचा मुद्दा आमच्यासाठी आहे. मित्र आणि साथी म्हणजे फुल टाइम केअर गिव्हर सुद्धा. तर ह्या गोष्टी ओव्हरकम करण्याचा प्रयत्न आम्ही करतोच आहोत. पुढचे प्लॅन्स काय जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा पुणेभर सर्व्हिस पोहोचणं हा एक त्यातला प्लॅनचा भाग आहे. पण पुणेभर म्हणताना आम्ही थांबून राहिलो नाहीये पुण्यापुरतं. तर पुण्याबरोबरच पिंपरी चिंचवडला गेली 2 वर्ष सेवा चालू आहे. मागच्या वर्षीपासून नागपूरला आपण सेवा देतो आहोत. नुकतंच आम्ही नागपूरमध्ये एक ज्येष्ठ नागरिकांसाठी संगीत स्पर्धा घेतली आणि त्याला एवढा उदंड प्रतिसाद मिळाला की आम्हाला शेवटी लोकांना थांबवायला लागलं की आता पुढच्या सेशनमध्ये तुम्हाला घेऊ. एवढा प्रतिसाद आहे. आणि त्यामुळे आम्ही सुरुवातीला जे म्हटलं की रोजचं लर्निंग आहे, आम्हाला वाटलं हा पुण्या मुंबईचा विषय आहे, पण तसं नाहीये. काल परवा भोपाळहून आम्हाला एन्क्वायरी आली होती. लातूर, उस्मानाबाद सारख्या, जळगाव सारख्या ठिकाणाहून एन्क्वायरी आहे. सो ठिकठिकाणी हे काम जाऊन पोहोचण्याची गरज आहे.
पण जेव्हा आपण पोहोचण्याची गरज आहे म्हणतो तेव्हा तिथे खंबीर कुणीतरी असणं हे खूप महत्वाचं आहे. ऑपरेशनली हेवी असं हे काम आहे. त्यामुळे एक कुणीतरी प्रीती शीतल त्या गावामध्ये असण्याची गरज आहे. आणि मग त्या व्यक्तींनी तन मन धनानी, म्हणजे त्यांचं फायनान्शियल कॉन्ट्रीब्युशन पाहिजे, त्यांनी वेळ द्यायला पाहिजे, आणि मनानी तर अर्थात असल्याशिवाय कोणी इथे फिरकणारच नाही. त्यामुळे अशा व्यक्तींना मी इथे नक्की आवाहन करू इच्छिते की तुम्ही पुढे या आणि हे काम आपल्याला पुढे आणखी नेता येईल. आता ह्याच्यात जेव्हा मी पुढे जायचे आणि माणसं हवी आहेत म्हणते तेव्हा लोकांचा अर्थातच प्रश्न येईल की हो आम्हाला करायला आवडेल, पण आम्ही कसं जुळायचं तुमच्या बरोबर, कसं तुमच्यापर्यंत पोहोचायचं. तर परत एकदा सुरक्षितता हा कोर आहे ह्या सगळ्याचा, आणि त्यामुळे तुम्ही ऑफिसला येऊन एक फॉर्म भरू शकता. मुद्दाम आपण हे सगळे फॉर्म ऑनलाईन ठेवलेले आहेत कारण समोर माणूस बघण्याचा फरक पडतो. तर तुमचे सगळे तुमच्या आवडीनिवडी पण लक्षात घेतल्या जातात. तुम्ही कुठे आहात ते बघून त्याप्रमाणे तुम्हाला कामं दिली जातात. ते एक फॉर्म भरायचा असतो, एक अग्रीमेंट साईन करायचं असतं, आणि मग एक ओरिएंटेशन झाल्यानंतर तुमचं काम सुरू होतं. आणि मग ते तुमच्या आवडीनुसार, तुमच्या जवळ, तुमच्या वेळेनुसार असं काम तुम्हालाही दिलं जातं. तर अशा तऱ्हेने हजारो लोक जर जुळली तर लाखो आजी आजोबांपर्यंत आपण पोहोचू शकतो. हा त्यातला एका वाक्यात सारांश जर सस्टेनेबिलिटीचा म्हणायचा तर आहे. आता बिझनेस सस्टेनेबिलिटीकडे जर आपण आलो, कारण आपण हा बिझनेस चॅनल उद्यमी वरती आपण बोलतो आहोत, तर माणसांनी उद्यमी असलं तरच पुढे हे काम जाऊ शकतं. पण जेव्हा अशी माणसं, वेल इंटेंडेड माणसं एकत्र येतात आणि आजी आजोबांना ती सेवा देतो, तेव्हा मला वाटतं बिझनेस म्हणून सस्टेनन्स हा काही चॅलेंज होऊ शकत नाही. हे नक्कीच सोपी गोष्ट आहे. त्या मनाने गरज आहे ती लोकांनी पुढे येण्याची. याच्यासाठी सोशल मीडिया खूप उत्तम प्रकारे काम करू शकतं. आमचं सोशल मीडियावर प्रेझेन्स आहे. आश्वस्त.इंडिया हे आमचं सगळ्या चॅनल्सवरचं पेज म्हणा किंवा हे आहे. तिथे जाऊन तुम्ही बघू शकता, ते प्रमोट करण्यासाठी मदत करू शकता. कारण जिथे डिसिजन मेकर्स आहेत, हा बिझनेस असा आहे ना की ह्याच्यात कस्टमर आणि कन्झ्युमर हा वेगळा आहे. आजी आजोबा हे प्रायमरीली कन्झ्युमर आहेत, पण पुष्कळदा त्यांची मुलं हे कस्टमर किंवा डिसिजन मेकर्स असतात. तर त्यांच्यापर्यंत पोहोचणे हा पुढचा सस्टेनन्सचा भाग येतो. आणि त्याच्यासाठी किंवा जगभर जी मुलं आहेत ज्यांचे आई वडील इथे आहेत, आता मी इथे म्हणते तेव्हा भारत मला म्हणायचंय, फक्त पुणे नाही, तर त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया हा एक खूप चांगला प्लॅटफॉर्म होऊ शकतो. आज तुम्ही उद्यमीमध्ये आमचा इंटरव्ह्यू घेतला, त्याच्याकरता आम्ही दोघेही तुम्हाला आश्वस्तच्या वतीने धन्यवाद नक्कीच देतो की एक प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यात आम्ही अनेकांपर्यंत पोहोचू. तर अशा वेगवेगळ्या माध्यमातून, हजारो लोकांच्या माध्यमातून लाखो लोकांची मदत हा सस्टेनन्सचा मुख्य भाग आहे. खूपच छान माहिती तुम्ही सस्टेनेबिलिटी आणि तुमचे पुढचे प्लॅन सांगून आम्हाला दिलीत. कारण मी मगाशी म्हणलं तसं, म्हणजे आपण एक सोशल एंटरप्राइज आता कव्हर करतोय ह्या भागामध्ये. त्यामुळे सस्टेनेबिलिटी, बिझनेस फ्युचर सुरुवात का केली, म्हणजे बरेचदा आपण सुरुवात करतो आणि वेगळ्याच दिशेने ते जातंय असं लक्षात येतं. त्यामुळे जो काही आपला जीव आहे व्यवसायाचा तोही हरवून आपल्याला चालत नाही. त्यामुळे असे अनेक मुद्दे तुम्ही आम्हाला सांगितलेत, त्याबद्दल तुमचे आभार. आता एक शेवटचा प्रश्न की आपल्यापैकी बरेच, म्हणजे आपले आता जे ऑडियन्स आहेत, व्ह्युअर्स आहेत, त्यांच्यापैकी बरेच जणांना स्वतःच असं काही सुरू करायचं असतं. असेही अनेक जण असतील की ज्यांना सोशल सेक्टर मध्ये काही सुरू करायचंय. म्हणजे आपल्यापैकी खूप जणांना पॅशन असते, म्हणजे मला स्वतःला आजी आजोबांसाठी काहीतरी करायचंय किंवा प्राण्यांसाठी काही करायचंय, असे बरेच लोक असतात. तर नवीन होऊ घातलेल्या उद्योजकांना तुम्ही काय सांगाल? कारण आता कुठल्याही व्यवसायाची पहिली 3 वर्ष खूप क्रिटिकल असतात आणि तुम्ही तो 3 वर्षाचा टप्पा पार केलाय. त्यामुळे तुम्ही बऱ्यापैकी लर्निंगची शिदोरीही तुमच्याकडे आहे. तर तुम्ही नवीन उद्योजकांना काय सांगाल? मला वाटतं उद्योजक होण्यासाठी काय करायचं हे पीटर ड्रकरनी मागच्या शतकापासून सांगून ठेवलंय, आणि ती तत्व कुठेही जात नाहीत. पण विशेषतः जेव्हा तुम्हाला सोशल एंटरप्राइज सुरू करायचं असतं की ज्याच्यामध्ये यशाची खात्री नसते आणि सतत धडपड करावी लागते, त्यावेळेला सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की तुम्हाला तुमच्या कॉन्सेप्टवर खात्री आहे का, कन्व्हिक्शन आहे का, तुम्हाला ते कॉज पटलेलं आहे का, त्याची गरज आहे ह्याची तुमच्या मनामध्ये जर खोल जाणीव नसेल तर तुम्ही लवकरच कंटाळता. कारण खूपदा असं होतं की काहीतरी चॅलेंजेस येतात, अतिशय फ्रस्ट्रेटिंग अशा घटना घडतात, आणि मग तुम्हाला वाटतं कशाला आपण यात पडलो, असू दे बंद करूयात. तर
ते क्षण ओव्हरकम करणं, तिथे तुमची मेंटल स्ट्रेंथ असणं हे खूप महत्वाचं आहे. तिथे तुम्ही ते क्षण पार करून पुढे गेलात तर नक्की तुम्ही यशापर्यंत पोहोचू शकता. आपण लहानपणापासून एडिसनची गोष्ट ऐकत आलोय की 1000 प्रयत्नात त्यांनी बल्ब बनवू शकला नाही आणि 1001 आकडे गौण आहेत, पण जे काय असेल तो बल्ब बनला आणि आज आपण आता एवढं पुढची प्रगती बघतो आहोत. सो क्षणाक्षणांनी बदलत जाणारं हे जे बिझनेसचं सेक्टर आहे सोशल एंटरप्राइजचं, त्याच्यामध्ये डोळे उघडे ठेवणं, कान उघडे ठेवणं, कुठे काय चाललंय ते बघणं आणि मनाशी विश्वास ठेवणं, त्याच्यासाठी लागेल ती धडपड करण्याची तयारी असणं. एक महत्वाची गोष्ट म्हणजे शीतलचं माझं डे 1 पासून असं होतं की ज्या दिवशी कोणी नसेल त्या दिवशी आपण स्वतः जाऊन सेवा देणार आहोत. सो मला जे काम करायचं आहे ते स्वतः हात तेलात घालून करण्याची तयारी असणं हे खूप महत्वाचं आहे. सो तुमच्या कामावर विश्वास ठेवा आणि नक्की चांगलं होईल ह्या विश्वासाने प्रयत्न करत राहा. रेझिलियन्स पाहिजे, त्याबरोबर फ्लेक्झिबिलिटी पण पाहिजे की आज हे मॉडेल चाललं नाही, उद्या ते वापरून बघूया. म्हणजे आम्हीच आतापर्यंत मला वाटतं 7 ते 8 वेळेला वेगवेगळी मॉडेल्स ट्राय केलेली आहेत. तर त्यामुळे ती फ्लेक्झिबिलिटी असणं खूप महत्वाचं आहे. तुमच्या दोघींचेही खूप खूप आभार, कारण तुम्ही आज आम्हाला अनेक वेगवेगळ्या अँगल्स वरती माहिती दिली. तुमची स्टोरी खूप मोटिवेटिंग, इन्स्पायरिंग आहे. आणि उद्यमी टॉक्स विथ मधुरा या चॅनलचा हाच पर्पज आहे की आपण अनेक मायक्रो आणि स्मॉल ऑन्टरप्रिनर्सच्या स्टोरीज जाणून घेतोय. त्यांनी सुरुवात का केली, त्यांचे पुढचे प्लॅन्स काय आहेत. ॲज अन ऑन्टरप्रिन्युअर यू हॅपन टू वेअर मल्टिपल हॅट्स, त्यामुळे ते कसं मॅनेज केलं जातं. ॲज सोशल सेक्टरचं एक उत्तम उदाहरण आपण इथे बघितलं. तर आय रिक्वेस्ट अँड एनकरेज ऑल ऑफ यू टू स्टे ट्यून टू दिस चॅनल अँड वी विल सून कम अप विथ आवर नेक्स्ट व्हिडिओ इन द नेक्स्ट वीक. सो टिल देन टेक केअर अँड गुड बाय. तुमच्या दोघींचे खूप खूप आभार.